चाबहार पोर्ट का मेरा फाइनल एग्रीमेंट हुआ। ये बहुत बड़ा काम है जी। सेंट्रल एशिया से जुड़ा हुआ मेरा इकॉनॉमी का बहुत बड़ा काम हुआ है। चाबहारचं काय झालं हा प्रश्न लहानसा वाटला तरी सध्या तो विचारला जात नाहीये। एकदम चिडीचूप कोणी काहीच बोलायला तयार नाहीये। चाबहार बंदर भारतासाठी मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता, पण आता चर्चा अशी आहे की चाबहारवरचं नियंत्रण भारताच्या हातून जातंय। ट्रम्पच्या दबावाचा परिणाम म्हणून चाबहारमधून भारत मागे हटतोय आणि या बंदरावर भारतीय अधिकाऱ्यांची उपस्थिती सुद्धा आता तेवढी नाहीये। पोर्ट चालवणाऱ्या भारतीय कंपनीचे काही संचालक राजीनामा देऊन बाहेर पडलेत। इतकंच नाहीये तर त्या कंपनीची अधिकृत वेबसाईट सुद्धा चालत नसल्याच्या बातम्या समोर आल्या। खरं तर भारतासाठी चाबहार हा फक्त एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट नाहीये, तर तो पाकिस्तानाला बायपास करून मध्य आशियापर्यंत पोहोचण्याचा आपल्याकडे असलेला एकमेव मार्ग आहे। या संपूर्ण प्रकल्पासाठी भारताने 120 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली। हा प्रकल्प भारतासाठी एक सायलेंट वेपन ठरू शकला असता, पण उशीर झाल्यानं, ठोस दिशानिर्देश नसल्यानं आणि सतत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे तो प्रकल्प अडकला। जे बंदर एक पर्यायी व्यापाराचा मार्ग व्हायला हवं होतं, ते आता प्रश्नचिन्हांनी वेढलेलं आहे। चाबहार भारतासाठी असा मार्ग आहे ज्यामुळे भारत, पाकिस्तान आणि चीनी पायाभूत सुविधांवर अवलंबून न राहता स्वतःच्या अटींवर व्यापार आणि कनेक्टिव्हिटी नियंत्रित करू शकतो। याशिवाय चाबहार भारताला आंतरराष्ट्रीय नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरशी थेट जोडतो। या मार्गाने भारतातला माल इराण आणि रशिया मार्गे थेट युरोपपर्यंत पोहोचू शकतो। म्हणजेच चाबहार हे केवळ एक बंदर नव्हतं, तर ते भारताच्या पुढील अनेक वर्षांच्या परराष्ट्र आणि रणनीतीच्या योजनेचा एक मुख्य खूप महत्त्वाचा पाया होता। ट्रम्पशी कितीही दोस्तीच्या गप्पा झाल्या तरी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर इराणवर लादलेले अमेरिकन निर्बंध चाबहार प्रकल्पासाठी सर्वात मोठा अडथळा ठरले। 2026च्या अर्थसंकल्पात सुद्धा चाबहारसाठी एकही रुपयाची तरतूद करण्यात आली नाहीये। तेव्हा ही चर्चा अधिक जोर धरू लागली की चाबहार भारताच्या हातून निसटत चाललंय। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।